नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 जुलै 2026चा राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबतचा एक शासन निर्णय 31 जुलै 2026 रोजी राज्य शासनातर्फे काढण्यात आला. आणि या शासन निर्णयाचा फायदा आता राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता नेमका ह्या शासन निर्णयाचा फायदा कसा होणार आणि राज्यातील खाजगी अनुदानित शाळांना आता त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा नेमकी प्रक्रिया काय असणार आहे ते सर्व आपल्याला या शासन निर्णयात दिलेलं आहे. शासन निर्णय तसा मोठा आहे, परंतु शासन निर्णय समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शाळा माहिती अपडेट या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग समजून घेऊया सविस्तर नेमका हा शासन निर्णय खाजगी अनुदानित शाळेसाठी महत्त्वाचा कसा ठरू शकतो. तर प्रस्तावना या शासन निर्णयाची जर आपण बघितली तर महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी विनियन अधिनियम 1977 मधील कलम 8 अन्वये शाळा न्यायाधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे. शाळा न्यायाधिकरणाची अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही औपचारिक व्यवस्था अस्तित्वात नाही. खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याची व्यवस्था नसल्यामुळे न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर या शासन निर्णयाची जी आपल्याला गरज आहे ती का भासलेली आहे, तर खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा शाळेच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी कोणतीच समिती ही उपलब्ध नसल्यामुळे सर्व या ज्या समस्या आहेत त्या न्यायालयात जातात आणि न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. त्यासाठीच आता शालेय शिक्षण विभागाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबतचा हा शासन निर्णय 31 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेला आहे. आता शासन निर्णय नेमका काय झालेला आहे आणि कशा पद्धतीने ही जी समिती आहे ती काम करणार आहे ते आपण बघूया. शासन निर्णय दिनांक 27/3/2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय प्राधिकरण यांच्या निर्णयाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येत आहे. आता सदर समितीमध्ये कोण कोण असणार आहे, सदस्य आणि अध्यक्ष, ते आपण बघूया. आधी सर्वात पहिले ते यांचे अध्यक्ष असणार आहेत प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग हे अध्यक्ष, त्याच्यानंतर उपसचिव प्रशासन सदस्य, उपसचिव SD सदस्य, उपसचिव SM सदस्य, उपसचिव TNT सदस्य आणि सर्व संबंधित अवर सचिव, कक्षा अधिकारी, सदस्य सचिव हे असणार आहे. एवढी ही समितीची ही रचना असणार आहे अशा प्रकारची. आता समितीसमोर येणाऱ्या अपिलांचे विषय काय काय असणार आहे, तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे. 2 नंबर आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नाकारलेल्या बदल्यांची प्रकरणे, अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारलेली प्रकरणे, कर्मचाऱ्यांच्या पात्रता विषयक नियुक्ती विवाद, शालार्थ ID नाकारलेली प्रकरणे, उच्च माध्यमिक शिक्षकांची अर्धवेळ पूर्णवेळ करण्यासंबंधी नाकारण्यात आलेली प्रकरणे, अर्धवेळ ग्रंथपाल ते पूर्णवेळ ग्रंथपाल उन्नयन करताना नाकारलेली प्रकरणे, लेखापाल शिक्षणद्वारे वेतन पडताळणी, वेतनवाढ व वेतन श्रेणीसाठी नकार दिला असेल अशी प्रकरणे, कार्यभार संबंधी वाद तक्रार, निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनाच्या लाभासंबंधित तक्रार विवाद, पदे रिक्त केल्याबाबतचा विवाद, पदे रद्द केल्यामुळे पद कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन, पद रद्द केल्यामुळे पद कमी झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त ठरताना नियमांचे उल्लंघनबाबत तक्रारी, त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक यांच्या अधिकार क्षेत्रातील सेवाखंड क्षमावापन नाकारणाऱ्या आदेशांविरुद्धच्या तक्रारी. एवढी सर्व प्रकरणे आपल्याला आता या समितीमार्फत सोडवता येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत जर आपण बघितलं तर कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आता या समितीद्वारा सोडवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपल्याला न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. आता अपील सादर करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, तर महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या अधिनियम 1977 व नियमावली 1981 लागू असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण संस्था या समितीकडे अपील दाखल करू शकतात.
फोन नंबर आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे अपील त्यांचे संबंधित शाळा व्यवस्थापनास व शासन निर्णय क्रमांक दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय समितीस पूर्ण सूचना देऊन स्वतः राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी स्वरूपात अपील दाखल करून शकतात. त्यानंतर शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय प्राधिकरणाचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर पीडित पक्ष व प्रतिवादी पक्ष प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी अपील सादर करू शकता. जर एखाद्या प्रकरणात पीडित पक्ष व प्रतिवादी अपरिहार्य कारणास्तव 30 दिवसाच्या आत अपील दाखल करू शकला नाही तर त्याने विहित कारणांसह विलंब क्षमापित करून अपील दाखल करून घेऊन घेण्याबाबत विनंती केल्यास आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीस विलंबाचे समुचित कारण असल्याची खात्री झाल्यानंतर समिती विलंब क्षमापित करून जास्तीत जास्त 6 महिनेपर्यंत अपील दाखल करून त्यावर निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपीलामध्ये अपील करण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करून अपीलाच्या समर्थनार्थ आवश्यक तो अतिरिक्त पुरावा किंवा माहिती प्रदान केली पाहिजे. आणि पुढचा मुद्दा आहे, समिती यांनी दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत कायद्यानुसार तक्रारीची सुनावणी घेऊन त्यावर कारण मीमांसेसह निकाल देईन. असा निकाल देताना शासन धोरण संबंधित अधिनियम अधिसूचना शासन परिपत्रक आदेश विषयांशी संबंधित न्याय हे विचारात घेण्यात यावे. समितीचा निर्णय अंतिम असेल व सर्व पक्षकारांना बंधनकारक असेल. आता शेवटच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल? जर समितीने यास एखाद्या प्रकरणात जर कार्यवाही करून निकाल दिला तर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे? तर समिती संस्थेने निर्देशित केलेल्या कोणत्याही उपचारात्मक कृती किंवा उपायाची अंमलबजावणी करण्याची कारवाई त्वरित व प्रभावीपणे पार पाडण्याची जबाबदारी आयुक्त शिक्षण यांची राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा हा शासन निर्णय 31 जुलै 2026चा आपण बघितला. हा निर्णय तुम्हाला माहितीस्तव मी आपल्या चॅनलतर्फे घेऊन आलेलो होतो. खूप महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. PDF आहे, ती जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला www.gov.in या संकेतस्थळावर शालेय शिक्षण विभागाच्या टॅबच्या खाली आपल्याला तो 31 ऑगस्ट 2026ची तारीख टाकून मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या शाळा माहिती अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा. विविध प्रकारचे शासन निर्णय आपण आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.